नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे भूतांचा वावर या आपल्या मराठी भयकथा चॅनलवर. आजची आपली कहाणी फार भीतीदायक आहे. ही कहाणी माझ्या मैत्रिणीच्या बाबतीत घडलेली आहे. तिने नुकतंच एक घर घेतलं होतं. घर म्हणजे तो एक सेपरेट असा बंगलाच होता. तिचा बंगला हा शहराच्या गोंगाटापासून फार दूर एका निसर्गरम्य ठिकाणी होता. तिथे तिच्या घराच्या जवळच एक मोठं घनदाट असं अरण्य होतं. त्या अरण्यापाशीच तिचा मोठा बंगला होता. पण तिला काही दिवस होऊन गेले त्या बंगल्यात शिफ्ट होऊन. ती त्या बंगल्यात सध्या तरी एकटीच राहत होती. तिचे आई-वडील हे काही दिवसांनी त्या बंगल्याकडे तिच्यासोबत राहण्यासाठी येणार होती. माझी मैत्रीण ही एक लेखिका होती. वेगवेगळ्या पद्धतीच्या कहाण्या आणि निबंध लिहिणं हा तिचा मोठा छंद होता. पण तिला एका पिक्चरसाठी स्टोरी लिहिण्याची संधी मिळाली होती. त्यामुळेच तिने शहरापासून लांब असलेला एक शांत ठिकाणी बंगला घेतला होता. दिवसभर तर तिला त्या बंगल्यामध्ये शांत आणि छान वाटायचं. पण जशी संध्याकाळ होईल तशी एक बेचैनी त्या बंगल्याच्या आजूबाजूच्या वातावरणात यायची आणि ती इतकी व्हायची की अगदी श्वास गुदमरावा अशी खूप बेचैनी अशी यायची. त्यामुळे तिला संध्याकाळी मात्र त्या बंगल्यामध्ये थांबण्यासाठी फार त्रास होत होता. तिला सुरुवातीला वाटलं की आपण अजून नवीन आहोत, त्यामुळे कदाचित असं वाटत असेल, म्हणून तिने तसेच काही दिवस काढले. काही दिवसांनी मात्र तिचे आई-वडील सुद्धा तिच्यासोबत राहण्यासाठी म्हणून तिथे आले. तेव्हा तिच्या आईला सुद्धा काही दिवसांतच तिथे संध्याकाळच्या वेळेला अस्वस्थता वाटू लागली. त्यामुळे तिच्या आईने त्या घरात शांती करण्याचा निर्णय घेतला. तिला वाटलं की घरात जर शांती केली तर कदाचित घरातलं वातावरण शांत आणि प्रसन्न होईल आणि हा जो काही बेचैन होण्याचा प्रकार आहे तो थांबेल. अशा हेतूने तिच्या आईने त्या बंगल्यात एक शांतीची पूजा सुद्धा केली. पण काही दिवस तिथे आराम पडला. नंतर मात्र पुन्हा बेचैनी वाटू लागली. त्यांना आता त्या बंगल्यात शिफ्ट होऊन 2 महिने होऊन गेले होते. त्या 2 महिन्यानंतर माझ्या मैत्रिणीने बंगल्याबाहेरच एक बगीचा होता. तिथे ती फावल्या वेळात बगीचा नीट करण्याचा काम करायची. तिला गार्डन एरिया करायची फार हौस होती. त्यामुळे ती स्वतःहूनच त्या बगीचेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची फुलांची, फळांची झाडे लावत होती आणि ती त्यांची निगा रोज स्वतःहून घेत होती.
असेच काही दिवस निघून गेले. पण हळूहळू ती जेव्हा संध्याकाळच्या वेळेला त्या बंगल्याबाहेरच्या बगीचेमध्ये यायची, तेव्हा तिला त्या अरण्यातून काही कसलेबसले आवाज येऊ लागायचे. तिला फार विचित्र आवाज यायचे. अगदी कोणीतरी तिला हाक मारतंय असे सुद्धा आवाज तिला येत होते. सुरुवातीला तिने भास असेल म्हणून दुर्लक्ष केलं, पण हळूहळू मात्र आता तिला ते आवाज रात्री झोपल्यावर सुद्धा अचानक येऊ लागले. तिच्या बंगल्यामध्ये तिच्या खोलीत एक खिडकी होती. ती खिडकी अरण्याच्या बाजूने उघडत होती. अचानक ती खिडकी रात्री उघडायची वाऱ्याने आणि आतून बाहेरून कोणीतरी तिला हाक मारतंय असा तिला भास व्हायचा. ती ताडकन उठायची आणि घाबरलेल्या अवस्थेतच सगळीकडे बघायची. आणि एके दिवशी तिने हिम्मत करून त्या खिडकीजवळ उभे राहून पाहिलं, तेव्हा तिला कसलीबसली भयानक आकृती दिसली. ती आकृती फार भयानक होती आणि ती तिच्याकडे बघून स्मितहास्य करत होती आणि अचानक ती अदृश्य झाली. असेच 2-4 दिवस लोटले. तिला रोज तोच प्रसंग होत होता. आता मात्र ती वैतागली आणि तिने तिच्या आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्या सगळ्यांनी मिळून तो बंगला सोडण्याचा निर्णय घेतला. पण मैत्रिणीने आणखीन काही दिवस त्या बंगल्यात राहण्याचाच निर्णय घेतला. तिला जो प्रकार घडत आहे त्याचा सोक्षमोक्ष लावायचा तिने विचार केला. म्हणून तिने काही दिवस मागून घेतले. रात्री ती आता झोपत नव्हती. तिला जसा रात्री तो भास झाला तशी ती उठायची आणि टॉर्च घेऊन एकटीच त्या बंगल्याबाहेर निघून ती त्या अरण्याच्या बाजूने चालत जायची आणि त्या आवाजाचा पाठलाग ती करायची. तो आवाज तिला शेवटी एका झोपडीपर्यंत घेऊन जायचा. फार आत त्या अरण्यामध्ये एका झाडाखाली एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीपर्यंत येऊन तो आवाज थांबायचा. त्यामुळे तिने एक दिवस त्या झोपडीच्या आत जाऊन पाहण्याचा निर्णय घेतला. तिने घाबरतच ती झोपडीचं दार उघडलं आणि त्या झोपडीतनं आत डोकावलं. आतमध्ये तिला बरेचसे मानवी सांगाडे दिसू लागले. ती सगळे बघून ती फार घाबरली आणि पळतच ती त्या जंगलाच्या अरण्याच्या बाहेर तिने धाव घेतली. कशीबशी धापा टाकत ती तिच्या बंगल्यापर्यंत येऊन पोहोचली आणि त्या बंगल्याच्या दरवाजातच ती अचानक झोपी गेली. ती इतकी दमली होती आणि घाबरली होती की तिला तिच्या बंगल्याचं दार उघडून आत जायची सुद्धा ताकद राहिली नाही. ती रात्र ती तिथे त्या बंगल्याच्या दरवाजाबाहेरच झोपलेली होती. दुसऱ्या दिवशी
तिच्या आईवडिलांनी तिला तशा अवस्थेत दरवाजाबाहेरच झोपलेलं पाहिलं तेव्हा तिने घडलेला सगळा प्रकार आईवडिलांना सांगितला. त्यांनी तिला तो बंगला सोडून देण्याचा विचार सांगितला आणि लवकरच त्यांनी त्यांचं सामान घेऊन तिथून निघून जाण्याचा निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी तो बंगला सगळ्यांनी सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आता सगळ्यांनी सामान बांधून ठेवलं होतं. ती रात्र त्या बंगल्यात त्यांची शेवटची रात्र होती. पण त्या रात्री फार भयानक प्रकार घडला. अचानक मध्यरात्री पुन्हा तिला तेच स्वप्न पडू लागलं. तीच भयानक सावली. तोच अचानक तिच्या खोलीतला खिडकीचा दरवाजा उघडला गेला आणि ती सावली आज तिच्या खोलीत प्रवेश केली होती. त्या सावलीने तिच्या खोलीत प्रवेश मिळवला. आता मात्र ती फार घाबरली होती. तिच्या तोंडातून आवाजसुद्धा निघत नव्हता. तिला काय करावं सुचत नव्हतं. आता आपण मरणार असं तिला वाटू लागलं. भीतीने तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता म्हणून तिने दरवाजा मोठमोठ्याने वाजवायला सुरुवात केलं. तिच्या खोलीचा दरवाजा वाजतो आहे हे पाहून तिच्या आईला कळालं नक्कीच काहीतरी प्रकारात चालू आहे. तिच्या आईने बाहेरून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. अखेरीस तो दरवाजा तोडला गेला. तोपर्यंत त्या भयानक आकृतीने तिच्यावर अनेक हमले केले. तिला जखमी केले होते. तोच दरवाजा तोडल्यानंतर तिच्या आईने तिच्या जवळ देव्हाऱ्यातला देवाचा अंगारा होता तो तिने त्या सावलीवर फेकला. त्या सावलीवर पडताक्षणी ती सावली किंचाळून गायब झाली आणि पुन्हा दिसेनाशी झाली. तोच तिच्या आईने आपल्या मुलीला बाहेर घेतले आणि कसंबसं ती रात्र त्यांनी एकत्र राहून काढली आणि दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यासरशी त्यांनी तो बंगला सोडून दिला. नंतर मात्र मैत्रिणीने पुन्हा अशा ठिकाणी जाण्याचा निर्णय टाळला. ती आता स्वतःला त्या प्रसंगापासून त्या दिवसापासून फार घाबरली होती. त्यामुळे तिने अशा ठिकाणी राहणे टाळायला सुरुवात केली. तर ही होती आजची आपली कहाणी. कहाणी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा. आपला चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.